साधे खारे शंकरपाळे तर आपण बनवतोच आणि आता हे खूप सारे पापुद्रेवाले खारे मसाला शंकरपाळे, तेही कणकेचे. अधूनमधून चटकमटक खायला हा असा खाऊ उपयोगी पडतो. आणि या अनेक पापुद्रे असलेल्या कणकेच्या शंकरपाळ्यांसाठी या मापाच्या 1 कपानेच कणिक मोजून घेते. माप घेताना कप असा भरायचा का? तर नाही. कपात पीठ हे असं भरायचं म्हणजे योग्य प्रमाण मिळतं. तर इथे 2 कप कणिक घेतलीये. आणि कणिक चाळून तयार आहे. आता ह्या कणकेत घालतीये 1 टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून ओवा चुरडून घातलाय आणि 1 टीस्पून कसुरी मेथी ती पण चुरडून घातलीये. मीठ चवीनुसार आणि ही जराशी भरड मिरपूड. भरड मिरीमधला एखादा कण जरी दाताखाली आला की शंकरपाळ्याची चव एकदम सुंदर लागते. 2 टेबलस्पून तेल गरम करायचं आणि तेलाचं हे कडकडीत मोहन गेलं कणकेत. कणकेला तेल चांगलं चोळून घ्यायचं. तिखटा मिठाची चव आत्ताच बघायची, कारण भिजलेल्या कणकेच्या गोळ्यात नंतर तिखट मीठ मिसळणं जरा अवघडच. कणिक भिजवायला 1 कप पाणी घेतलंय. थोडं थोडं पाणी घालत घट्ट गोळा भिजवायचा. बघूयात किती पाणी लागतंय ते. शेवटी थोडासा तेलाचा हात घेऊन मळायची आणि ही बघा इतकी घट्ट भिजली आहे कणिक. एका कपातलं 1/3 कप पाणी शिल्लक आहे आणि 2/3 कप म्हणजे 2/3 कप पाणी कणिक भिजवण्यासाठी वापरलं गेलंय. कणिक झाकून 10 ते 15 मिनिटं मुरायला ठेवायची. घेतेय 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर. आधी 2 टेबलस्पून तेल घालते. थोडी घट्ट वाटतेय पेस्ट, तर हे अजून 2 टेबलस्पून तेल घालते कॉर्नफ्लॉर मध्ये आणि छानपैकी पेस्ट बनवली. थोडंसं घालते सेंधव मीठ. ह्यानी काय होतं ना, शंकरपाळ्यांना चव छान येते आणि पापुद्रे किंवा पदर सुटायला पण मदत होते. आता कणिक पण छान मुरली आहे आणि आता त्याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे. हे बघा इथे असे 8 गोळे मी केलेले आहेत. प्रत्येक गोळ्याची आपल्या नेहमीच्या पोळीसारखी पोळी लाटायची. कणिक पोळपाटाला चिकटत असेल तर तेल लावून लाटा. आपण एरवी पोळ्यांना वापरतो तशी पिठी नका वापरू इथे, कारण मग शंकरपाळे तळताना पिठी तेलात उतरते, जळते आणि तेल खराब होतं. ह्या पोळ्यांची जाडी ही आपल्या नेहमीच्या पोळ्यांएवढीच ठेवायची आहे. तर अशा पहिल्या 4 पोळ्या लाटून घेतल्यात. पहिल्या पोळीवर लावायचा साटा, त्यावर दुसरी पोळी ठेवून त्यालाही साटा लावायचा, त्यावर तिसरी आणि हा साटा आणि ही शेवटची चौथी पोळी, त्याच्यावर पण साटा लावायचा. दाखवल्याप्रमाणे ह्या पोळ्या फोल्ड करायच्या. फोल्डवर पण साटा लावून घ्यायचा
4 पोळ्यांच्या जागी तुम्ही 2 किंवा 3 पोळ्या एकावर एक ठेवू शकता. आणि हलक्या हाताने लाटायचं. शंकरपाळे फार जाड ठेवायचे नाहीयेत, म्हणजे मग अगदी आतले पापुद्रे सुद्धा छान तळले जातील. हे लाटताना नेहमीच्या पोळीपेक्षा थोडंसं जाड, म्हणजे साधारण पराठ्याची जाडी कशी असते तेवढं जाड लाटायचं. अशी लांबट आणि एवढी पातळ पोळी लाटलीये. इथे सुबक आयत कापून घेतेय, पण नाही कापलात तरी चालेल. हे जे तुकडे निघतात ते पण तळून घ्या. आकार वेडावाकडा असेल तरी काय होतं, लागतात तेवढेच छान. हे बघा, एवढ्या जाडीचे आहेत शंकरपाळे. तर असे सगळे शंकरपाळे कापून घेतलेत. ताटात जरा पसरून ठेवायचे, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि उरलेल्या 4 पोळ्यांचे ह्याच प्रकारे शंकरपाळे बनवायचे. साठा निम्माच वापरला गेलाय, त्यामुळे 1 चमचा कॉर्नफ्लॉर आणि 2 चमचे तेल ह्यानीच साठा बनवा. आता तळून घेऊयात. तर सुरुवातीला तेल चांगलं तापलं पाहिजे आणि गॅस बारीक करून शंकरपाळे तेलात सोडायचे. मोठ्या गॅसवर शंकरपाळे तळले तर आतले पदर तळले जाणार नाहीत आणि मग ते मऊच राहतील, आणि मऊ पडले की शंकरपाळे फेल. त्यामुळे शंकरपाळे तळताना गॅस गरजेप्रमाणे मध्यम ते मंद असा करत तळायचे. किती मस्त टम्म फुगलेत बघा शंकरपाळे. तर असे मस्त खारे शंकरपाळे झालेले आहेत. खारी बिस्किट्स असतात त्याच्यापेक्षा हे सुंदर लागतात. असे करून बघा. चुटकीत चुरा होते बघा. इतके भारी खुसखुशीत झाले, एकदम झकास. तर अशा प्रकारे जरा हटके पदार्थ तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. प्लीज चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमच्या कॉमेंट्स मात्र नक्की लिहा. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.